गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आजचा ब्लॉग आम्ही इव्हिनिंगपासून स्टार्ट करत आहे. दिवसभर आम्ही काहीच केलं नाही आहे, बस आरामात झोपून राहिलो कारण की वातावरण झोपण्यासारखं होतं. आणि मग इव्हिनिंगला लेकरं म्हणाले की आम्हाला बाहेर फिरायला ना. आणि निखिल म्हणालता की इथे गेम झोन आहे म्हणे मुलांसाठी खेळायला. सो आम्ही म्हटलं चला आपण जाऊया. सो नेहमीप्रमाणे अनुराधा मॅडम आमची तयारी करून देऊ राहिली जबरदस्ती. आम्ही नाही म्हटलं तिले तरी करा 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 करत करत आमच्या दोघींचा मेकअप करून दिला आणि नवऱ्याला तसंच सोडलं. आणि मी पण रेडी झाली. मी हलका हलका ब्लश लावला आणि आयब्रो केली. बाकी मला काही नको कारण की तसंही पाण्यानं पुसलाच जातो. सो आम्ही केला आणि मुलं बघा इथे इथे काही उठायचं नाव नाही घेऊ राहिलं. सॉरी. ओके. काय झालं द्वेक, सांग मला तू काय झालं. मम्मा मला इथे विचार करू दे. काय करू राहिली? मी तर मारलं नाही, पण जानू दीदी परत माझं नाव घालते. मी काय करू आता? तिला बोलू का पप्पाला नाव सांगू? मला काही कळत नाहीये. एवढा छोटासा असून सगळे जण माझ्यावरच का आरोप घालतात? मी काय करतो यांना? मला काय समजत नाही. मी तर आता लगेच पुण्याला जाणार आहे आणि मी कोणाशीच बोलणार नाहीये. मला विचार करावा लागत आहे की मी काय करू काय नाही आता. पण तुम्हीच सांगा मला मी काय करू. हे राम माताजी, ये क्या हो गया? मम्मी यानं दीदीने मला मारलेला आहे. मी काय करू आता? ती मला रोज मारते. मी तिला सांगतो की मी काय करत नाही, मी किती गोड आहे, तरी पण मला मारते. हे भगवान, मी आता काय करू? मी चाललो घर सोडून. परत कधीच नाही येणार आहे आता. बघ तुला पाहिजे का मी? नको. आता तुम्ही चाललो तिथून. आता नाही थांबणार आहे मी इथे. मला माफ करा. चाललो मी. बंद करा सगळं. मामी चांगली आहे का? मामी यानू मामी कशी आहे? तुला पण खूप छान. अद्विक तुला पाहिजे मेकअप? मामीलाच मस्त. मामी हा पोरगी आहे का? लाईन मध्ये लागलाय ना तो. हे भगवान, हे मामी मला काय लावत आहे? मला वाटलं मला काही चॉकलेट देणार किंवा काहीतरी लावून देणार, पण हे तर माझं मुलीसारखं मेकअप करून राहिली आहे. मी बोललो पण आता काय करू? मामीला नाही पण म्हणता येऊ राहिलं. दे बाई, काळजी लावायचं असेल तर लाव आणि निघू दे एकदा मला. सो आता आम्ही निघालेलो आहे गेम झोनसाठी. मी आता ऐकलेलं आहे की आपल्या गेम झोन पण चालू झालेला आहे आणि तसे पण मुलं खूप बोर होत होते. तर आम्ही म्हटलं चला त्यांना थोडं बाहेर फिरायला नेऊया, थोडंसं त्यांना एन्जॉय भेटेल. तर आम्ही आलेलो आहे ते गेम झोनमध्ये आणि इथे चालू केलेलं आहे. गेम झोन लेकरांसाठी घेऊन गेलो, पण इथे मोठेच बसलेले आहेत. आणि बघा, लेकरांच्या नावाखाली मोठे सगळे मजा मारू राहिले आणि आमच्या मुलांना बिचाऱ्यांना दाबून दाबून ठेवलेलं आहे. बघा, लहान लेकर कुठं चालले काही भान नाही आहे, पण मोठे बरोबर खेळून राहिले. अरे रे रे. सारा पैसा बर्बाद कर डाला है बाबा इन दोनों औरतों ने. एक भी लगाया नहीं शॉट और सब पैसा बर्बाद. हे चालला नाही यांचा. अरे कसे पचकू खिलाडी आहे हे. नाही हे नाही केलं, कार्ड नाही टाकलं. कब से लाइन में खड़ा है. अधिक बॉल पकड़ पकड़ पकड़. अजू पकड़ पकड़ पकड़.
टाका लवकर फास्ट 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 टाका फास्ट फास्ट टाक लवकर यानो फास्ट फास्ट टाक कमान यानो अंगार बघ किती पड राहिले टाका टाका फास्ट टाका टाका टाकू पण राहिले नाही याची चुट्टी आली येतो बाय बाय लगाता गेम ओवर 68 बरोबर की तुला कोणतं पाहिजे आणि थांबव कसं मला नंतर मग थांबायचं असलं तर हे बटन दाबायचं जिथं थांबायचं असलं तिथंच म्हटलं ना स्कॅम आहे हा पकड त्याच्या हातातलं पकड पहिले सामान कॉन्सन्ट्रेट निघते बरोबर घे हा जिथं पाहिजे तिथंच दिल्ली त्यांची गाडी स्कॅमच आहे ते निघते खूप हे ना मूव करणं हलव ना ते आराम से चलाओ गाड़ी आराम से चलाओ काय ड्रायव्हिंग अरे काय ड्रायव्हिंग कर राहिली ॲक्सिलेटर कमी दे ना कितीचा टाइम चालू आहे बरं 5 घे बाईक चालवायचं भेटलं तुला आता फास्ट अरे रे 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 हां तर इथे अनुराधा म्हणाली ताई लहानपणी हे सगळं काही खेळलेली इकडं आहे पाय. सो मला आज पूर्ण माझ्या लहानपणी जायचं आहे सो ते जे पण लहान लेकरांची जे पण खेळणे होते जे गेम होते ते सगळी खेळली आखरी निखिल म्हणाला की बस झालं आता लहान लेकराचं खेळायचं आता आपण थोडं मोठ्याचं बघूया आपण घेऊया आता बच्चेपणा जाऊया सो निखिल इथं करत आहे हे काय म्हणतात त्याला हे मला माहिती नाही सो याने हे पंच केलं की हातोडा मारला तर त्याच्यामध्ये काय आहे की तुमचं किती प्रेशर लागते की किती करता तुम्ही सो हेच आम्ही बघू राहिलं की किती जोरानं मारलं की तेव्हा अख्खी मशीनच हरलेली होती त्याच्याच्याने नाही 800-900 पर्यंत जाऊ शकतो आता तुझी बारी आहे याचे 2 राऊंड होते फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये निखिलने 886 हे स्कोर केला होता त्याला असं वाटलं की फर्स्टमध्ये मी थोडंसं हळू मारलं आणि सेकंडमध्ये मी एकदम जोर लावून मारतो की
1000 क्रॉस करणार. बट इथं तर काय स्कॅम झाल्यासारखं झालं. जेवढं प्रेशर लावलं त्याच्याहून कमीच आलेला आहे त्याचा स्कोर. सो तो म्हणाला हे काय फेक आहे. भाई मारी छोरी का छोर से कम है. सो अनुराधानी पण हे घेतलंय आणि ट्राय केलं. मला वाटते जाते की नाही गेलं कोपऱ्यात. काही नाही गेलं. लवकर लवकर टाइम चालला टाइम. आणि इथे जे आम्ही जनावरासारखं भिडलो, आम्हाला वाटलं की बस याच्यामध्ये बॉल टाकल्यानं आपल्याला तिकीट मिळणार आणि छान गिफ्ट मिळणार की काय. आणि जे लागलो आम्ही, एक हात नाही तर आमचे 4-4, 5-5 हात होते. थोड्या वेळाने निखिलनं पण कॅमेरा देऊन दिला आणि तोही चालू झाला. आणि अद्विकचं काही नाही बाबा, तो एका गेमवर काय ठरतो. त्याने कोणतंच कार्ड स्वाईप नाही केला आणि सगळ्या खेळण्यांचा आस्वाद घेतलेला आहे त्यांनी. आणि इथे बघा ननद भावजांचं प्रेम एकमेकांना भरू राहिले. जबरदस्ती भरू राहिले की प्रेमानं भरू राहिले काय माहिती. पण यांची तुतू माय चालूच राहते. छान आहे. तळलेले मोदक हे उकडीचे मोदक. दीड वर्षानंतर मी मोमोज ट्राय करत आहे. ॲक्च्युली मी सगळं फास्ट फूड खाणं सोडलं होतं. म्हणजे मोमोज तर माझे फेवरेट होते, पण मी सगळं सोडलं कारण की एक तर मैद्याचे होतं आणि मला त्रास होतो खाल्ल्यानंतर. सो मी सगळं सोडलं होतं आणि खूप दिवसानंतर आज माझी इच्छा झाली होती. सो मी म्हटलं की मी एक बाईट सगळं खाते. सो मी मोमोज घेतले, पावभाजीचे एक टेस्ट केले, जरा सगळं टेस्ट केलं. थांबव तुम्ही जरा. कसं आलं काय माहिती याच्यात. आजचा दिवस खूप छान गेला आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.